कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामधला नेमका फरक कोणता? दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक आहे कार्डियक अरेस्ट आणि एक आहे हार्ट अटॅक. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे कशा? बंद आहे. माझा आवाज कदाचित पोचेल एंड पर्यंत नाही. ओके. सो एक आहे कार्डियक अरेस्ट आणि एक आहे हार्ट अटॅक. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक एकच आहे का? तर बिलकुल नाही. हार्ट अटॅक हा एक वेगळा स्टेशन आहे आणि त्या स्टेशनवरती गाडी आली म्हणजे ती कार्डियक अरेस्ट वरती जायलाच हवी असं काहीही नाही. सो मी या दोन स्टेशनच्या ऐवजी 3 स्टेशन करतो. सर्वात पहिलं ब्लॉकेजेसचं स्टेशन, दुसरं स्टेशन हार्ट अटॅकचं स्टेशन आणि तिसरं स्टेशन कार्डियक अरेस्टचं स्टेशन. ब्लॉकेजेस ज्यांना दिसलेले असतात, रिसर्च असं म्हणतं त्यातल्या फक्त 12% लोकांनाच पुढच्या 5 वर्षात हार्ट अटॅक येऊ शकतो. सो आपण जे आत्ता उगीच ब्लॉकेजेसना घाबरत असतो त्याला घाबरायची काही गरज नसते. हा, माल आतमध्ये ठेवलेला आहे तो इनलिगल माल आहे, ते ब्लॅक मनी आहे, त्याला तिकडनं साफ करायला हवं, हे सगळं सत्य आहे. हे सगळं करूया, पण भीती मनात ठेवून करायची गरज नाही. सो पहिलं स्टेशन असेल ब्लॉकेजेसचं, ज्याच्यातून फक्त 10 ते 12 गाड्याच फक्त पुढच्या स्टेशनवर जातात, म्हणजे हार्ट अटॅकचं स्टेशन. आणि हार्ट अटॅकच्या स्टेशनवरनं त्याच्यावरनं परत अजून फक्त 10 ते 12 गाड्या पुढे जातात कार्डियक अरेस्टच्या स्टेशनला. कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? तर जसं नाव सांगतं, हार्ट माझं जे मस्त बीट होत असतं त्याला कोणीतरी येऊन अरेस्ट करून टाकलं आणि माझं हार्ट बीटच होऊ शकलं नाही, तर त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतात. व्हाईल हार्ट अटॅक म्हणजे काय? तर माझ्या हृदयाच्या मांसपेशींना 250 ग्रामचं माझं हार्ट असतं, त्यातल्या कुठल्याही 5-10 ग्राम 10-20 ग्राम अशा कुठल्या तरी कोपऱ्याला जर रक्त पुरवठा पोचत नसेल त्या रक्ताच्या गुठळीमुळे, तर तेवढा भाग निकामी होतो हार्टचा, त्याला हार्ट अटॅक म्हणतात. म्हणजे भारतात एका कोपऱ्याला कुठेतरी बॉम्ब फुटलेला असेल तर अख्ख्या भारताला प्रॉब्लेम येत नाही. अख्ख्या भारताला प्रॉब्लेम आला तर तो कार्डियक अरेस्ट. कुठल्या तरी एका कोपऱ्यात कुठेतरी काहीतरी छोटंसं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर तो हार्ट अटॅक. आणि फक्त अतिरेकी येणार आहे हे मेसेज मिळालेला आहे तर तो ब्लॉकेज. सो कार्डियक अरेस्ट म्हणजे माझं हृदय धाड दिशी बंद पडलं, काम करायचं थांबलं, तर त्याला म्हटलं जातं कार्डियक अरेस्ट. आणि हार्ट अटॅक दरवेळेस कार्डियक अरेस्ट मध्ये कन्वर्ट व्हायलाच हवा असं काहीही नाही. सो कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक म्हणजे युनिव्हर्सिटीनी घेतलेली परीक्षा. त्या परीक्षेत कधी कधी पास होईल, कधी कधी फेल होईल. पण फेल झाल्यानंतर जर मी आत्महत्या करायला गेलो तर दॅट इज गोइंग टू बी कार्डियक अरेस्ट. सो पास आणि फेल हे कधी ना कधीतरी काही ना काहीतरी चालत राहतं, त्याला एवढं इम्पॉर्टन्स द्यायचा नसतो. ते झाल्या कारणाने जर मी काहीतरी वेगळे काहीतरी गोष्टी केल्या तर दॅट इज गोइंग टू बी कार्डियक अरेस्ट.
सो उगीच हार्ट अटॅकला कार्डियक अरेस्टसाठी घाबरत बसू नका. कारण का 10 पण नाही 7 ते 8% लोकांनाच हार्ट अटॅक नंतर कार्डियक अरेस्ट होतो. सो व्यर्थ उगीच या तिघांना घाबरणं सोडा. रिसर्च म्हणतो की हार्ट अटॅक कोणाला येतो, तर फक्त त्या लोकांना येतो जे इकडनं खूप जास्त टेन्शन घेत राहतात. आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांअगोदर लिहून ठेवलेलं चिंत्यानाम अतिचिंतनात इति रसवाहिनी दुष्यंती. म्हणजे माझ्या शरीरातल्या रक्तवाहिन्या दूषित होऊन हृदयाला प्रॉब्लेम येणं हे मेजरली इकडून लिहिलेलं आहे. ह्याला शांत ठेवूया की कार्डियाक अरेस्ट पण गायब होतो आणि हार्ट अटॅक पण गायब होतो. पूर्णच्या पूर्ण रोग गायब होऊ शकतो. व्यर्थ विचार करायची गरज नसते. क्लिअर?